नमस्कार, आपण पाहत आहे आदर्श महाराष्ट्र न्यूज। घारोळा येथे एकल महिला संघटनेच्या वतीने एकल महिला दिन उत्साहात साजरा। चाकूर तालुक्यातील घारोळा येथे दिनांक 23 जून रोजी ग्रामपंचायत कार्यालय येथे एकल महिला दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी उपस्थित एकल महिलांचा पुष्पगुच्छ देऊन तसेच केक कापून सन्मान करण्यात आला। कार्यक्रमात एकल महिला संघटनेच्या चाकूर तालुक्यात कार्यरत असलेल्या हजरत शेख यांनी मार्गदर्शन करताना एकल महिलांच्या विविध प्रश्नांवर प्रकाश टाकला। शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे राबविण्यात याव्यात, ग्रामपंचायतीच्या महिला निधीतून रोजगार निर्मितीसाठी खर्च करण्यात यावा, तसेच एकल महिलांच्या मुलांना बालसंगोपन योजनेचा लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली। याशिवाय घरकुल, निराधार पेन्शन, रेशन कार्ड आदी योजनांचा लाभ सहजपणे मिळावा, प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये एकल महिलांची स्वतंत्र नोंदणी करण्यात यावी व त्याची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाठपुरावा करण्याचे आवाहन करण्यात आले। महिलांना सासर व माहेरच्या संपत्तीत समान अधिकार मिळण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, तसेच ग्रामपंचायतच्या विविध उपसमित्यावर एकल महिलांना सदस्य म्हणून संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली। दर महिन्याला ग्रामपंचायतीचे एकल महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी विशेष बैठक आयोजित करून त्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत। एकल महिलांना समाजात सन्मानाचे स्थान मिळावे, यासाठी विविध उपक्रम राबविण्याची आवश्यकता असल्याचेही यावेळी सांगण्यात आले। तसेच पेन्शन योजनेसाठी आवश्यक असलेली वार्षिक 21,000 रुपयांच्या उत्पन्नाच्या दाखल्याची जाचक रद्द करून कागदपत्रावर योजनाचा लाभ देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी एकल महिला दिन हा केवळ एका दिवसापुरताच मर्यादित न राहता महिलांना न्याय, हक्क, अधिकार आणि स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न झाले पाहिजेत। संविधानाने प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला आहे, असे प्रतिपादन हजरत शेख यांनी केले आहे। या कार्यक्रमास सरपंच सत्यभामा अशोक चिंते, ग्रामसेवक मुसने मॅडम, आदर्श शेतकरी अशोक दादा चिंते, ग्रामपंचायत सदस्य जयाबाई जाधव, सविता शिंदे, चंद्रकला बनसुडे, आत्माराम शिंदे, ग्रामपंचायत सेवक शिवलाल वाघमारे तसेच मोठ्या संख्येने एकल महिला उपस्थित होत्या। असेच नवनवीन अपडेटसाठी पाहत रहा आदर्श महाराष्ट्र न्यूज। एकल महिला दिवस साजरा करण्यात येतोय। सर्वप्रथम मी माझा परिचय देते। मी हजरत, मला वाटते माझा परिचय सगळ्यांना आहे। आणि आजचा दिवस JR निघाला की सगळ्यांचा तर कार्यक्रम राबवतोच, महामानवाचा असो किंवा आपण वाढदिवस करतो, पण एकल महिलांचा काय कार्यक्रम राबवणे, त्यांना प्रत्येक कार्यक्रमात मान सन्मान मिळावा, यासाठी एक शासनाने किंवा आपण सगळ्यांनी बी याचा पुढाकार घेऊन असे कार्यक्रम राबवण्यात यावे। आणि याच्यासाठी आपल्या एकल महिलांच्या जी योजना आहेत, एकल महिलांसाठीच्या शासनाच्या विविध योजना राबविण्यात यावे, ग्रामपंचायतमधील महिला निधीमधून रोजगारासाठी खर्च करण्यात यावे, तसेच एकल महिलांच्या मुलांना बाल संगोपन योजनाचा लाभ मिळण्यासाठी कागदपत्रे उपलब्ध होण्यासाठी मदत करणे, घरकुल, निराधार पेन्शन, रेशन कार्ड, एकल महिलांची ग्रामपंचायतला स्वतंत्र नोंद असणे, यासाठी पण शासनाने अंमलबजावणी करण्यासाठी पाठपुरावा करावा, महिलांच्या सासर व माहेरच्या संपत्तीत समान अधिकार प्राप्त होण्यासाठी शासनाने सहकार्य करावे, तसेच एकल महिलांना ग्रामपंचायतच्या उपसमित्या सदस्यावर घ्यावं, तसेच दर महिन्याला ग्रामपंचायतने एकल महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने मीटिंग घेऊन मुद्दा सोडवणे, तसेच एकल महिलांना सन्मान मिळावा असे विविध कार्यक्रम आयोजित करणे। आणि सर्वात जास्त महत्त्वाचं म्हणलं तर आपल्याला पेन्शन करण्यासाठी जी 21,000ची उत्पन्नाची अट लागते, उत्पन्नाचा दाखला लागतो, तो भेटत नाहीये, त्याच्यासाठी रद्द करून कमी कागदपत्रे घेऊन महिलांना योजनांचा लाभ घेता यावा, असा BDO तहसीलदार यांना निवेदन देण्यात यावं। सध्या वेळ अभावी आपण आपला कार्यक्रम मोजक्याच ह्याच्यामध्ये घेतोय। आणखीन काही आपल्या समस्या असतील तर त्या समस्यावर आपण चर्चा करू। आपण आता केक कापून घेऊ आणि आपल्या सगळ्या समस्यावर ज्यांच्या काय आहे त्याच्यावर आपण समस्याचं निवारण करू। धन्यवाद।